ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 119वी ओवी सुरू होती. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असत्ये समृद्धी विनियोग करी. भगवान ब्रह्मदेव सर्व प्रजाजनांना सृष्टी आरंभापूर्वी काही गोष्टींचं पथ्य पाणी आणि रूल्स आणि रेग्युलेशन्स नियमावली कायदे आणि नियमावली काय आहे ती सांगितली. ती फत्तर की लकीरे कोणालाही ती पुसता येणार नाही. ती भगवान गोपालकृष्णांनी उजळणी केली अर्जुनाला. भगवान ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत स्वधर्माचा अर्थ आपण सारखा पाहत येत आहोत की जे लोक समजतात तसा तो नाही. स्वधर्माचा अर्थ बहिर्मुखातून अंतर्मुखी होणं, त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या क्रिया प्रक्रिया प्रयोग सतत करावे लागणारे असतील ते करणे. सर्वसाधारण माणसांसाठी स्वधर्माचा अर्थ बहिर्गतीतून अंतर्गतीत जाणे, प्रवृत्ती मार्गातून निवृत्ती मार्गाकडे वळणे, जडातून सूक्ष्मात, सूक्ष्मातून सेंद्रियात, सेंद्रियातून निरेंद्रियात, निरेंद्रियातून अतेंद्रियात जाणे. ह्या प्रवासाकरता लागणारे वैज्ञानिक प्रयोग तेही येतात. त्यानंतर साधक असेल कुंडलिनी जागरण आहे, कर्मयोग, राजर्षियोग, ज्ञानयोग, ज्या ज्या वेळेस तुमचे जे जे योग येतील तसतशी तुमची रती मती बुद्धी सारखी त्याच्यामध्ये आत्मरत होणे, आत्म्यात स्थिर होणे, स्थित होणे, त्याला नित्य यज्ञ म्हटलेलं आहे. आत्मा चेतन असेल तर भक्त चेतनच पाहिजे. आपल्यामधला भक्त कोण तर प्राण मन बुद्धी आणि अहंकार हा आपल्यामधला भक्त आहे. चेतन भक्त चेतनमयी परमात्म्याची गाठ घेऊ शकतो, भेट घेऊ शकतो. आणि ती अखंड असली पाहिजे, नित्य असली पाहिजे, अविरत असली पाहिजे. त्याला नित्य यज्ञ म्हटलंय. प्रत्येक प्राण आत्म्यामध्ये जातो, प्रत्येक बाह्य क्रिया करतो. ज्यावेळेस प्राण बाह्य क्रिया इंद्रियामधून करतो, कर्म करतो बाह्य क्रियाद्वारे, त्यावेळेस परवानगी मागून अर्पण करणे हा प्रयोग झाला दिला. आणि ज्यावेळेस हा प्राण अंतर्जगतामध्ये क्रिया करतो, आत्म्याकडे जाताना क्रिया करतो, त्यावेळेस प्रत्येक लोट त्याचा आत्मसागरात गेला पाहिजे म्हणून अनुसंधानाचा प्रयोग दिला. प्रत्येक लोट, प्रत्येक क्रिया ही प्राणाची क्रिया आत्म्यामध्ये लय पावली पाहिजे, विलीन झाली पाहिजे. प्रत्येक कर्म झालं पाहिजे आणि अखंडपणे 21,600 वेळेस जर हा प्राण जात येत असेल तर 21,600 वेळेस तो आत्म्यामध्येच विलीन झाला पाहिजे. याला नित्य यज्ञ, अखंड यज्ञ असं म्हटलेलं आहे. बाकी सगळं खंडित आहे. अखंड यज्ञ आणि नित्य यज्ञ करणारा फक्त प्राण आहे. त्याच्याबरोबर मन बुद्धी अहंकार आहेत. दुसरा कोणी करू शकत नाही. बाह्य जे यज्ञ केले जातात, हवन केले जातात, हे जड आहेत. भक्तही जड, साधन जड, तो बालाभ्यास आहे. होमकुंड आपलं पोट आहे, आपले मेंदू आहे, हे होमकुंड आहेत. आता बाहेर यज्ञ नाही, आतमध्ये यज्ञ आहे, तो नित्य असला पाहिजे. भजनाच्या भाषेत बोलायचं तर प्राण वारकरी आहे, टाळ मन आणि बुद्धीचे तो अखंड जातोय,
अखंड वारकरी येतो, वारी करतोय. असा हा नित्य यज्ञ भगवान साधना भाग सांगितल्यानंतर सांगतात, हे होमकुंड आहे, यज्ञकुंड आहे आपलं शरीर, आणि त्याच्यासाठी हवन द्रव्य काय काय असायला पाहिजे. जसं कर्म असायला पाहिजे म्हणजे प्राण, मन, बुद्धी, हे जसं एक चेतनेचं साधन असेल, तर बाह्यात कार्य देखील सर्व समर्पण भाव असणं काय काय असू शकतं ते आता भगवान सांगत चालले. अजून काय काय समर्पण करावं लागेल ह्या यज्ञामध्ये, अजून काय काय लागेल. फक्त कर्म समर्पण करणं, फक्त साधना करणं एवढं अपेक्षित नाही आहे भगवंताला. भगवान ब्रह्मदेवालाही नाही, भगवान गोपालकृष्णांनाही नाही, आणि भगवान ज्ञानेशांनाही नाही. आणि म्हणून ते म्हणतात, देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोग करी. जी संपत्ती पूर्वजन्माच्या सुकृताने पुण्याईने मिळालेली असेल, किंवा ह्या जन्मीच्या तुमच्या यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आणि धर्म ह्या सिद्धी निर्माण झाल्या साधनेमधून तर मिळालेली असेल, तरी ती तुमची संपत्ती किती तुम्ही खर्च करावी, किती द्यावी, हे भगवान सांगतायत. भगवान म्हणून सर्वसाधारण माणसांना मी काल सांगितलं की 10% कमीत कमी आपल्या उत्पन्नाची संपत्ती 10% तरी त्याचा विनियोग केला पाहिजे. पुन्हा येईल कुठे केला पाहिजे, काय केला पाहिजे, असं भगवान म्हणूनही सांगितलंय. बाबा नाहीच देऊ वाटत तर निदान 10%. पण माऊलींनी आणि भगवान ब्रह्मदेवानी भगवान कृष्णाने काय सांगितलं ते आपण आता पुढे पाहू. पण अगोदर या ओवीत एवढंच सांगितलंय की निर्हेतुकपणे इच्छा ठेवून देऊ नका, हेतू ठेवून काहीही करू नका. कसं असतं, उदाहरणार्थ सांगतो. मी जरी गुरु नसेल तर समजा मी गुरु आहे अशी कल्पना करा. एक साधक येतो, मला कर्मयोग द्या, मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो. एक येतो, मला द्या किंवा नका देऊ, मी त्याच्यासाठी आलोच नाही, पण तुम्हाला समर्पण 1,00,000 करायचं, मी कोणावर खुश होईल. जो माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करतोय की 1,00,000 रुपये देतो, मला कर्मयोग द्या, आणि एक म्हणतोय मला काहीही नको, तुमच्या सानिध्यात राहू द्या, मला 1,00,000 रुपये द्यायचे. कोणावर खुश होईल? एक आई आहे, 2 मुलं आहेत. एक मुलगा म्हणतो, आई मी पास होऊन दाखवतो, फर्स्ट क्लास येऊन दाखवतो, पण मला मोटरसायकल घेऊन दे. दुसरा मुलगाला आई विचारते मुलाला, बाबा रे काय तुला पाहिजे, तू जर फर्स्ट क्लास घेऊन दाखवलं, फर्स्ट आला तर. आई मला काही नको, तुझं प्रेम दे. कोणता मुलगा आवडेल? बस इथे हेच आहे, हेतू ठेवून काहीही मागू नका, कारण भगवान देखील आई आहे. भगवंताला मागणारे भक्त व्यापार झाला, व्यापार, कॉन्ट्रॅक्ट, बिझनेस, साथ दिया साथ लिया, हा भाव झाला. म्हणजे भगवान देणार नाही असं समजू नका, पण भगवान खुश इतका होणार नाही, फळ तेवढं मिळणार नाही जेवढं तुम्हाला मिळायला पाहिजे. कदाचित देईल, कदाचित देणार नाही, पण मागू नये. मागितलं तर भगवंताचं प्रेम कमी होईल हे नक्की आहे.
भगवान देणार नाही असं नाही, त्यालाही फळ मिळेल, त्यालाही फळ मिळेल. पण हे जे फळ मिळेल ते भगवंताला पूर्ण अपेक्षित असं नाही. ठीक आहे, भगवान काही ना काही देईल. मुलावर प्रेम असतं भगवंताचं. एक मागणारा जरी असेल, बाबा रे घे, घेऊन जा, थोडं नाराजीनं देईल पण देईल, देणार नाही असं नाही. आणि म्हणून निर्हेतुका बुद्धीनं देऊन टाका. समृद्धीमध्ये फक्त पैसा येतो असं नाही, धनधान्य, सुवर्ण आणि तुमचं भूमिदान, हे सगळं विद्यादान, हे सगळं येतं. म्हणून कृपणताही असू नये आणि अयोग्य उधळण करू नका. हे दोन गोष्टी आता समोर येतील. चिक्कूपणा चालणार नाही. आणि एक बाप आहे, मुलगा वडिलांना म्हणतो मी तुम्हाला देतो, पैसे देतो खर्चायला, किती लागतील? हा म्हणतो बा एक 5,000 रुपये पाहिजेत. नाही नाही, सध्या हे 200 रुपये घ्या, 500 रुपये घ्या. कशाला? पायी जा, खायला कोणाच्या इथे खात जा. आवडेल? वडिलांनाही आवडेल का? कृपण भक्त भगवंताला का आवडत नाही? अरे बापाला वाटतं माझ्या संपत्तीतून याला मी चार्ज दिलेला आहे आणि माझ्या संपत्तीला मलाच तो देत नाही आहे, माझ्या कार्यालाच देत नाही आहे. व्यवहारातले उदाहरणं घेऊन सांगतोय. जसं आपण नाराज होऊ तसा भगवंतही नाराज होईल. अरे माझी संपत्ती आहे, माझ्या पिढीवर बसलेला आहे, मी दिलेलं आहे आणि हा मला मात्र कृपणतेने देतोय, नाराजीनं देतोय, बळजबरीनं देतोय. कुठल्याही वडिलाला जसं आवडणार नाही तर त्या बापालाही आवडणार नाही. तो तर महाबाप आहे. म्हणून कृपणता उपयोगी नाही आणि अयोग्य उधळण उपयोगी नाही. स्वतःसाठी किती खर्च करावा? मुलगा आहे, स्वतःसाठी 10,000 रुपयाचे कपडे आणले, बायकोसाठी देखील 10,000 रुपयाच्या साड्या आणल्या, बापासाठी 1,000 रुपयाचे आणले, आईसाठी 1,000 रुपयाचे आणले. आई आणि वडील खुश होतील. तुम्हाला काय करायचं? इतके पैसे तुम्हाला काय करायचे? आम्ही यंग एजमध्ये आम्ही कमवते आहोत. आवडेल? इथे प्रभू मर्यादा घालून देत आहेत. किती विनियोग तुम्ही कुठे कुठे केला पाहिजे हे नित्ययज्ञाच्या स्वधर्माच्या रचनेमध्ये येतं. हा भाग. जसं व्यवहारामध्ये आपल्याला काही गोष्टी नाही आवडणार तसा प्रभूही व्यवहारी आहे, त्यालाही अध्यात्म व्यवहारामध्ये नाही आवडत. आपण म्हणतो काय करायचं प्रभूला? फार गोड शब्द येतात. तोच देणार आहे, त्याला काय करायचंय? अरे बापही भीक मागून खाईल, तुझी गरज नाही. पण द्यायचं की नाही हा प्रश्न आहे. तसं ईश्वराला गरज नाही आहे तुमची, पण ईश्वर स्वतःच्या सामर्थ्यावर नाही, तुमच्या भक्तीच्या जोरावर कार्य इच्छितो. आपल्याला वाटतं त्याजवळ सिद्धी आहेत आणि सिद्धीचा उपयोग करावा. नाही, तुमच्या भक्तीच्या पुण्याच्या जोरावर तुम्हाला विश्व कार्य करता येत असेल तर करा, भगवंताच्या शक्तीच्या जोरावर नाही. म्हणून तुमच्या पुण्याच्या धनाच्या जोरावर ते भगवंत कार्य आवश्यक वाटतं भगवंताला. तो करू शकतो की नाही हा विषय नाही, फक्त तुमच्या भक्तीच्या पुण्याच्या जोरावरच ते झालं पाहिजे, ही त्याची इच्छा आहे. पुढची ओवी. गुरुगोत्राग्नी पूजी अवसरी भजे द्विजी
निमित्तादिकायजी पितरो देशे गुरु गोत्राग्नी पूजी. ज्या संपत्तीचा विनियोग करायचा आहे त्याचे आता पात्र दाखवलेत. कशाला दिलं पाहिजे? गुरु गोत्र अग्नी पूजी. असलेली संपत्ती कोणकोणत्या कर्मात खर्च केली म्हणजे पुण्य होते? एक गुरु गोत्र अग्नी याचे पूजन करतो आणि पितरांच्या निमित्ताने श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करीतो. काय काय अलाउड केलंय भगवंतानी? तुमची संपत्ती गुरुला दिली पाहिजे. आता गुरु कोण? पुन्हा प्रश्न आला. विनियोग करायचा आहे कोणाला? गुरुला. गुरु कोण? प्रायमरीचा गुरु, बालवाडीतला गुरु, मॅडम, चौथीमधली मॅडम, मॅट्रिकचा शिक्षक, मेडिकलचा का इंजिनिअरिंगचा प्रोफेसर का युनिव्हर्सिटीचा PhD देणारा कोण गुरु? मग सगळ्याला द्यावं का? फार मोठा प्रश्न आहे. गुरु ज्या स्टेजवर तुम्ही असाल, ज्या स्टेजमध्ये तुम्हाला लाईन दाखवलेली आहे सद्गुरूंनी,